बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। बातमी नांदेडमधून आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आणखी एक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय। एका सीएससी सेंटर चालकानं 3,19,000 रुपये परस्पर हडप केलेत। आधार कार्डवरती खाडाखोड करून लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा केले। त्यानंतर ती रक्कम सीएससी केंद्र चालकानं परस्पर हडप केली आहे। नांदेडच्या हदगाव तालुक्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला। लाखोंचा घोटाळा करून लाडक्या बहिणींसह त्यांच्या पतीची फसवणूक करणारा सीएससी सेंटर चालक गावातून पसार झालाय। साम टीव्हीच्या या बातमीनंतर महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी संबंधित अकाउंट सील केलं जातील असंही सांगितलंय। म्हणले आमचे विहिरीचे पैसे जमा होणार म्हणजे तुमच्या खात्यावर आम्ही म्हणून आधार आणि पासबुक दिलं गावातला असल्यामुळे आणि त्याचे 4,500 रुपये आमच्या बुधवारी खात्यावर आले होते। आम्ही ते 4,500 रुपये त्याला उचलून दिले गुरुवारी। चर्चा झाली सर 71 जणांची, पण ऍक्च्युअली आमचं नाव असल्यामुळे मी दिल्यामुळे मला माहित आहे। माझं दुसऱ्याचं काय माहित नाही, पण 71 जणांची लिस्ट आहे म्हणाली। एवढ्या जणांची फसवणूक झाली सर। माझं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आणि आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे 37-38 अकाउंट आहेत ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना आदेश द्यावे की हे सगळे अकाउंट्स त्वरितच सील करण्यात यावे। या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला, पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये।